नमस्कार, आज मी बनवणार आहे बकऱ्याचे पाय आणि हे त्यासाठी लागणारे सगळं साहित्य. मी कुकर तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेते. तेल आता चांगलं गरम होऊन देऊ. तेल गरम झालेले, आता सगळे खडे मसाले घालून घेते. ते थोडे तडतडून झाले की मग त्यामध्ये लसूण टाकते. लसूण थोडा परतून घेतला की त्यामध्ये चिरलेला कांदा टाकते. कांदा परतून झाला की टोमॅटो आणि एक मिरची उभी चिरलेली टाकते. ते सगळं परतून घेते. कढीपत्ता टाकला आहे. हे सगळं एकत्र करून घेते. आता मी बनवलेलं वाटण त्यामध्ये घालणार आहे. हे बघा, वाटण घातलेलं आहे. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेते. मी हे बकऱ्याचे पाय आधी शिजवून घेतलेले आहे. चवीसाठी थोडीशी पटकन शिजत नाही घेते म्हणून आधी शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. आता सगळे मसाले आहेत घालणार आहे. हे सगळे घरगुती मसाले आहेत. मसाले घातले आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते. बघा किती मस्त कलर आला. आता हे शिजवलेले बकऱ्याचे पाय त्यामध्ये घालून घेतले आहेत. आता हे सगळं एकत्र करून घेते. पाय शिजवलेलं आहे, त्याचं पाणी उरलेलं होतं ते मी काढून ठेवलेलं बाजूला. तेच आता यामध्ये घालणार आहे, ज्यामुळे चव छान येते. हे पाणी घातलेले आता सगळं एकत्र करून घेते. थोडा कड आला की आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि अजून थोडंसं पाणी ॲड करते. आता कुकरचं झाकण लावून 7-8 शिट्ट्या अजून देणार आहे, म्हणजे हे पाय पूर्णपणे शिजतात आणि मस्त लागतात. हे बघा, आपले पाय शिजवून रेडी आहे. किती मस्त दिसत आहेत. चवीला सुद्धा छान लागतात. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. कोथिंबीर थोडी गार्निश करते. बाय बाय.